नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक जबरदस्त असा ट्विस्ट. आबांना विचारून कला फोटोशूटला जाते. आद्वेकसोबत छान छान फोटो काढ असंही आबा तिला सांगतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आबा पेपर वाचायला बसतात. पेपरमधली पहिल्याच पानावरची बातमी वाचून आबांचा ऊर असा भरून येतो. अभिमान असा वाटू लागतो. तेही नातसुनाबद्दल आणि नातवाबद्दल. सगळ्यांना आबा हाक मारतात. सगळेजण इकडे या इकडे या. सगळेजण घाबरतात. आबा एवढे सकाळी सकाळी सगळ्यांना आवाज का मारत आहे म्हणून. सगळेजण धावत धावत आबांच्या दिशेने धाव घेतात. आबा मात्र खुश असतात. ते ना फोटो दाखवतातच सगळ्यांना. बघा माझ्या नातसुनेचा आणि नातवाचा फोटो किती सुंदर दिसतोय. आपल्या चांदेकर ज्वेलर्सच्या नवीन डिझाईनच्या ज्वेलरीची ही जाहिरात आणि त्याच्यावरती कला आणि आद्वेक किती सुरेख आणि एकदम परफेक्ट असं कपल दिसत आहे. त्या दोघांना बघून आबा म्हणतात की मला अभिमान वाटतो की माझे नातवंड इतके गुणी आहेत. आणि ते फोटो पाहिल्यानंतर घरातले सगळेजण त्यांचं कौतुक करत असतात. खरंच फोटोमध्ये किती सुंदर दिसत आहे कला आणि आद्वेक. आपल्या दागिन्यांची घडणावळही किती सुंदर आणि सुरेख दिसती. ह्या दोघांना बघून जणू काही लक्ष्मीनारायणचा जोडाच आठवतोय असं रजनी बोलू लागते. आता रोहिणीला मात्र तो फोटो पाहून संताप होतो. हे दोघं नवरा बायको कधी गेले होते फोटोशूट करायला आणि एवढे फोटोशूट करून यांचं पेपरात नाव येईपर्यंत राहुल तुला कळलं कसं नाही म्हणून ती विचारू लागते. तो म्हणतो मला काहीच माहीत नाही. इकडे मात्र नयनाचा चेहरा उतरून जातो. मीही काल फोटोशूट केलं पण माझा एकही फोटो पेपरात आला नाही आणि ह्या दोघांनी कधी केलं. मी जर त्या ठिकाणी असते तर आज आद्वेकसोबत माझा तिथे फोटो असता म्हणून तिचा जळफळाट होत असतो. तिचा संताप होत असतो. कलाने हे मुद्दाम केलं. तिला कळलं असेल कला मी करणार आहे आणि तिथे मी नाही म्हटल्यानंतर तिने लगेच चान्स मारला असेल. एकदम खाली मुंडी पाताळधुंडी आहे ही कला असं विचार ती तिच्या बहिणीबद्दल करू लागते. आबांना त्याच वेळेला एक फोन येतो. त्या फोनवरती आबा बोलत असतात. सगळेजण फोटो पाहण्यात मग्न असतात. पण आबा जोरात ओरडतात. काय हे कधी कसं आणि सगळेजण आबांना विचारतात. पण आबा एकदम तावातावाने बाहेर जातात. बाहेर गेल्यानंतर बंगल्याच्या समोरच्या रस्त्यावरतीच दोन मोठी बॅनर अशी लावलेली असतात आणि हे बॅनर अख्ख्या महाराष्ट्रात लागलेले आहे. एका बाजूला नयना आणि एका बाजूला कला. आता ते फोटो पाहिल्यानंतर आबांचा संताप होतात. ते रागाने नयनाकडे आणि राहुलकडे पाहू लागतात. हे सगळं तुम्ही कधी केलं असा त्यांना जाब विचारू लागतात. पण नयना मात्र खूप खुश असते. आता ती म्हणते आबांना माझं महत्त्व कळेल. मी किती छान मॉडेल आहे हे आबांना समजेल. माझे फोटो पाहिल्यानंतर सगळ्यांना माझं महत्त्व कळेल असं मात्र नयनाला अभिमानाने वाटू लागलेलं असतं. आबा मात्र फार संतापलेले असतात. ते नयनाला जाब विचारू लागतात. हे कधी कसं केलंस तू आणि तुला हे करताना लाज नाही वाटली. तेव्हा ती म्हणते आबा मी छान फोटो तर काढले. किती सुंदर दिसते त्या फोटोंमध्ये. ज्वेलरीची तर ॲड आहे. तसं तर आद्वेकाने कलानेही त्या ज्वेलरीची ॲड केली. मी पण केली. एवढंच ना कपडे वेगळे होते पण उद्देश तर एकच होता ना. आबा म्हणतात पण तुला जाणीव आहे का तू चांदेकरांची इज्जत अशी वेशीवर टांगलेली दिसते. तेही वन पीसमध्ये. माझ्याशी कलाने परवानगी घेऊनच शूट केलेलं होतं. तू मात्र मला न सांगता मला दगा दिला. तुम्ही नेहमी माझ्याशी आमच्या घरच्यांशी असं वागतात म्हणून नयनाशी ते भांडू लागतात. आणि ह्या गोष्टीमध्ये आता कलाही म्हणते खरंच ताई तू खूप चुकलीस. असं करायला नको होतं. ते बोलता बोलता तिथे पत्रकारही जमा होतात. त्यांना काही बोलण्याच्या संधी मिळण्याच्या आतच तिथे पत्रकार येऊन टपकतात. पत्रकार मात्र आता आबांची पत्रकार परिषद घेऊ लागतात. त्याच्यामध्ये आबांना एकदम प्रश्न विचारू लागतात. प्रश्नांचा भडीमार केला आहे आणि जे प्रश्न त्यांनी विचारले आहे त्याच्यावरती आबांकडे एकही उत्तर नसतं. आद्वेकलाही काय करावं सुचेनासं होतं. मात्र कलाला एक युक्ती सुचते. आता ही परिस्थिती सावरायला हवी. आपल्या चांदेकरांचं नाव एवढं मोठं पेढीचं नाव घालवायला नको. म्हणून ती परिस्थिती सावरण्यासाठी त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी पत्रकारांना बोलू लागते. माझ्याशी बोला मी सांगते तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे. तेव्हा ते पत्रकार बोलू लागतात. तुमच्या सुनेंनी आदर्श ठेवला. एकीकडे नऊवार साडी आणि दागदागिने घालून भरगस्त अशा घराणेशाही असा रुबाब दाखवला. पण दुसऱ्या सुनेने मात्र तुमची वन पीसमध्ये इज्जतच जणू काही टांगलेली आहे. आता आमच्यासारख्या सामान्य माणसांनी काय तुमचा आदर्श घ्यावा. आता आबांकडे एकही प्रश्नाचं उत्तर नाही. आबा मात्र आशेचा किरण म्हणून आद्वेककडे पाहत असतात. आद्वेकलाही समजत नसतं आबा काय सांगू ह्या पत्रकारांना. कला मात्र आता ह्या दोघांचीही घाळमेळ पाहते आणि ती मग ठरवते काहीतरी उत्तर तर द्यायलाच हवं. ती पत्रकारांच्या समोर येते. पत्रकारांना सांगू लागते की मी सांगते तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. आमच्या घराण्यामध्ये आबांनी आम्हाला एकदम मोकळीक दिलेली आहे. प्रत्येक गोष्टीचं करण्याचं स्वातंत्र्य आम्हाला दिलं आहे आणि हे असलं छोटे कपडे मोठे कपडे असं काहीही नाही. आम्हाला दोघींनाही त्यांनी संधी दिली आणि त्या संधीचं आम्ही सोनंही करून दाखवलं.
असं म्हटल्यानंतर पत्रकार मात्र तोंड आ करून बसलेले असतात. कला त्यांना घडाघडा बोलत असते. कला म्हणते, आपण इकडे सुशिक्षित लोक, मॉडर्न कपडे घालणं म्हणजे काही इज्जत चव्हाट्यावर घालणं असं काही नसतं ना. प्रत्येक गोष्टीत आपण हाच विचार करायचा का? घराणेशाही म्हणजे फुल कपडे आणि इज्जत आपली टांगणं म्हणजेच A1 पीस घालणं. तुम्ही ते दागिने बघा, त्या दागिन्यांमागचं सौंदर्य बघा, ते महत्त्वाचं आहे. आणि आपण सुशिक्षित समाजात राहतो. मॉडर्न कपडे घालणं आजकाल काही एकदम काही वेगळं नाही, तेव्हा ते विचित्रही नाही किंवा असं त्याला विचित्र नजरेने पाहणं असंही नाही ना. कपडे तर घातले आहे ना. असं म्हटल्यानंतर पत्रकारांचं तोंड मात्र कलाने योग्य आणि चोख असं उत्तर देऊन बंद केलेलं असतं. पत्रकार तिच्याकडेच तोंड वासून पाहत असतात. त्यांना पुढचा प्रश्न विचारायची कला संधीच देत नाही. कलाने ही परिस्थिती पूर्णपणे सावरलेली असते. नयना मात्र खूप खुश असते. तिने इतका मोठा तीर मारलेला आहे. तिचे सुरेख दागिने पाहूनही सगळ्यांना आनंद होईल असं तिला वाटत असतं. राहुल आणि त्याची आई आतमध्ये जाते आणि म्हणते, आता आबा काही तिला घरात ठेवणार नाही, बघतच राहा. आबा तिला अशीच्या अशी घराबाहेर उचलून फेकून देतील आणि आपल्या अडचण, आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असं म्हणून ते दोघंजण खुश असतात, बोलतही असतात. इकडे आबांशी बोलण्यासाठी कला आणि आद्वेग समोर जातात. त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात, मात्र आबा काहीही बोलत नसतात. कला म्हणते, आबा आज जे काही घडलं त्याला आपण काहीही करू शकलो नसतो आणि नयना दिदी जे वागलं ते फारच चुकीचं होतं. पण आता आपल्याला पत्रकारांसमोर काहीतरी उत्तर द्यावं लागलं असतं ना, म्हणून मी पत्रकारांसमोर बोलले. तुमच्याबद्दल मला त्यांच्यासमोर आदर्श घालवायचा होता की तुम्ही ही किती सुशिक्षित आहे आणि मॉडर्न कपडे घालणं तुम्हालाही एकदम असं अयोग्य असं काही वाटत नाही. पण माझ्या बोलण्यातून जर काही वाईट विचार तुमच्या किंवा कुणाच्या मनात आला असेल तर मला माफ करा. मी माझ्या बहिणीला पाठीशी घालते असं काही नाही. मी फक्त त्या लोकांना उत्तर देण्यासाठी बोलत होते. इकडे मात्र राहुल नयनाला जाऊन सांगतो, आता आबा तुला बोलवत आहे, आता तुला घरामध्ये आबा काही ठेवणारच नाही. हे ऐकल्यानंतर लगेच नयनाच्या डोक्यात एक युक्ती येते आणि तो म्हणतो, जर आबांनी तुला ह्या घरातनं बाहेर हकललं तर मी काहीच करू शकणार नाही, कारण तू जे फोटोशूट केले आहे ते खूपच बोल्ड आहे. तेव्हा मात्र नयना अभिमानाने म्हणते, मलाही माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टीला कसं सावरायचं. मी काही एवढी लेचीपेची नाही. मी आबांच्या बोलण्यालाही घाबरणार नाही. माझ्या बाजूने पत्रकार आहे. मी पत्रकारांच्या समोर लगेच जाईल आणि सांगेल, चांदेकर असे एक बाजूला एक मुखवटा पाळतात, दुसऱ्या बाजूला दुसरा मुखवटा, ते मला घराबाहेर काढूच शकणार नाही. आबा मात्र रागावलेले असतात. ते कलाला आवाज देऊन बोलवतात, नयनालाही बोलवतात आणि नयनाला जाब विचारू लागतात की हे तू कधी आणि कसं केलं, तू कुणाची परवानगी का घेतली नाही. आबांना ती म्हणते, आद्वेग आणि कलानी केलं ते चालतं, मी केल्याने काय फरक पडला. तेव्हा आबा म्हणतात, त्यांनी दोघांनी माझी परवानगी घेतली, मला विचारल्याशिवाय तिने पाऊलही पुढे घातलं नाही आणि तिला मी सांगितलं होतं घराण्याला शोभला असे कपडे घाल आणि मगच ते फोटो शूट कर. तू मात्र कोणालाही न सांगता गुपचूप विश्वासघात केला आमचा आणि फोटो काढून आलीस. काढले तर काढले, कसले काढले. त्या परपुरुषाच्या मांडीवर बसताना तुला काही वाटलं नाही? आपल्या चांदेकरांच्या घराण्याचं काहीच तुला मान पान काहीच नाही. तू स्पष्ट दाखवून दिलं तू ह्या घराण्याला शोभेशी आणि किंवा अशी तू सूनच नाही. तू असं बोलत आबांना इतका राग येतो ते तिच्यावरती हात उगारतात आणि पटकन तिथेच थांबतात. तेव्हा ती म्हणते, का थांबलात? मारा मला, मी पत्रकारांना बोलवेल आणि सांगून देईल ह्या घरामध्ये सुनांशी अशी वागणूक केली जाते, मारलं जातं, त्यांना घराबाहेरही काढून दिलं जातं. आता तुम्ही मला घराबाहेर काढूनच दाखवा. मी त्या पत्रकारांसमोर जाईल आणि सगळं तुमच्या घराण्याबद्दल त्यांच्याशी बोलून टाकेल. तेव्हा मात्र कला पुढे येते. कला नयनाला म्हणते, ताई जरा धीर धर आणि शांत हो. आबांशी बोलत आहेस तू, ह्या स्वरामध्ये आबांशी बोलायचं नाही. तेव्हा आबा म्हणतात, बघ तुझी बहीण आत्ताही तुझीच बाजू घेत आहे, ती तुलाही समजून घेते आणि आपल्या घराण्याची इज्जतही तिनेच राखली. तिच्यामुळे पत्रकारांसमोर काय बोलावं मला सुचत नव्हतं, तिने सुचवलं म्हणून मी आज आपल्या घराण्याची इज्जत कलामुळेच वाचली. आज जर कला नसती तर आपली इज्जत चव्हाट्यावरती पत्रकारांनी टांगून ठेवलेली असते. आणि हे सगळं आद्वेगलाही मनाला पटत असतं. तोही मान डोलावून होकार देत असतो. इकडे मात्र रोहिणीचा संताप होत असतो, कारण तिला घराबाहेर काढण्याची संधी आता गेली. पत्रकारांमुळे ती आणखीनच बळशाली झाली आणि या घरामध्ये पाय रोवून बसली आहे. तिचा संताप होत असतो. आबांना शांत करून कला त्यांना झोपायला आतमध्ये पाठवते. इकडे मात्र आद्वेगचा संताप होत असतो. अशी कशी वागू शकते ही, इतक्या खालच्या लेवलला असा कसा विचार करू शकतेस, इतकी मोठी लाजिरवाणी गोष्ट केली. पत्रकारांसमोर आबांना मानही वर काढू देत नव्हते. पत्रकार किती टोचून बोलत होते हे सगळं पाहिलंच ना. मला खूप राग येत आहे त्या नयनाचा. तेव्हा कला त्याला समजावून सांगत असते, पण आता ती चुकली आहे, तिला आपणच सावरायला हवं. ते आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. आपल्या घराण्याची जी काही
परंपरा जे काही आहे तिला हळूहळू शिकवायला हवं. ती लहानपणीचं तिचं खूप मोठं स्वप्न होतं मॉडेल बनण्याचं. त्या स्वप्नाच्या नादामध्ये ती हे विसरूनच गेली आपण कुठल्या घराण्यात राहतो आणि आपला काय मोठा तोरा आहे ह्या समाजामध्ये, हे तिला जाणीव करून देण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार. तिला स्वतः जाणीव करून देईन की आपण चांदेकरांच्या सुना आहोत, आपण कसं वागायला हवं, आपली रीत काय, पद्धत काय. तेव्हा तू ना आत्ता चिडचिड करू नकोस असं मला वाटतं. मी तिची समजूत घालेल आणि तिला माफीही मागायला सांगेल आबांची. आबा तिला नक्की माफ करतील, ते तिला समजून घेतील. आणि आता तूही थोडं शांत हो असं कला आद्वेकला समजावून सांग. पुढे आद्वेकला फोन येतो स्वामीनाथन सरांचा. मग तो म्हणतो काय झालं सर. तेव्हा स्वामीनाथन सर सांगू लागतात एकदम मोठी गुड न्यूज आहे. आता आद्वेकला प्रश्न पडतो एवढ्या सगळ्यात गुड न्यूज आली म्हटल्यावर त्याला आनंदही वाटतो. काय असेल ती. मग तो विचारू लागतो कसली गुड न्यूज सर. आणि मग सर तिकडनं सांगू लागतात आपल्याला ह्या शूटनंतर इतक्या मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या आहे, आता जोमाने कामाला लागावं लागेल. हे ऐकल्यानंतर त्याच्या जीवात जीव येतो. आणि स्वामीनाथन सर सांगू लागतात आपण जे शूट केलं ना त्या सगळ्यांमुळे सगळेजण इतके खुश आहेत आणि पुढच्या ज्या काही आपल्या कॉन्ट्रॅक्ट राहील त्याच्यामध्ये ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून तुम्हा दोघांना वर बायकोंनाच काम करावं लागेल. कारण प्रत्येकाने अशीच अट घातली आहे आणि करोडो रुपयाचे मोठे डील आपल्या हाती आलेले आहे. तेव्हा तुम्ही जोमाने कामाला लागा आणि आपल्या मध्ये जे काही घडतं आहे आता ते आबांनाही तुम्ही सांगा असं सांगतात. नंतर आद्वेक हे सगळं सांगण्यासाठी आबांकडे जातो. आबाही खुश होतात सगळं ऐकल्यानंतर. मोठ्या डील्स मिळत आहे, करोडोंनी आपल्याला प्रॉफिट होणार आहे आणि खूप सारे ज्वेलरी डिझाईन नव्याने करावं लागेल असं आद्वेक आता आबांना जाऊन सांगतो. आबा मात्र त्याला 4 समजुतीच्या गोष्टी सांगतो. खरंच कला आपल्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी आलेली आहे. आता आपण तिला जपायला हवं. तिला ना मी आता आपल्या ऑफिसमध्ये एक मोठीशी अशी कॅबिन देणार आहे. त्या कॅबिनमध्ये तिचा मान सन्मान सगळं काही झालं पाहिजे आणि ती आपल्या घराण्याचं नाव नक्कीच मोठं करेल असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे असं आबा बोलतात. आणि पुढे जे काही होईल ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.